मित्रांनो, 4 फेब्रुवारीपासून फळफळणार या 3 राशींचे नशीब. गुरूच्या मार्गी चालीने प्रत्येक कामात मिळणार यश. देवांचा गुरु बृहस्पती दरवर्षी आपल्या राशीत बदल करत असतो. अशा परिस्थितीत संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरुग्रहाला 12 वर्ष लागतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. त्याचप्रमाणे काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. असंच देवांचा गुरु बृहस्पती दरवर्षी आपल्या राशीत बदल करत असतो. अशा परिस्थितीत संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी गुरुग्रहाला 12 वर्ष लागतात. गुरुग्रहाच्या या स्थिती बदलाचा सर्व राशीच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम करतो. वैदिक कॅलेंडरनुसार गुरु सध्या वृषभ राशीमध्ये वक्री अवस्थेत आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:09 गुरु मार्गी वृषभ राशीत होणार आहे. वृषभ राशीत गुरुग्रहाच्या सरळ हालचालीमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे, तर काही राशींना त्यांच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. चला आता जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. चला तर आता सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे कर्क रास. या राशीच्या लोकांसाठी गुरु मार्गी असणं खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेला प्रयत्न आता यशस्वी होणार आहे. व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. भरीव रक्कम मिळविण्यात तुम्ही या काळामध्ये यशस्वी होऊ शकणार आहात. त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात गुरुग्रह उपस्थित असेल आणि याच्या परिणामस्वरूप या काळात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक आलेले आहे. कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल. या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज शिकण्यास सक्षम असाल. त्याचबरोबर यावेळी समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद कायम असू शकतो. या काळात तुम्ही त्यांच्या विभिन्न अनुभवांनी आपली रणनीती आणि नवीन योजनांचे निर्माण करताना दिसाल. तसेच या काळात तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजूतदारीने गुंतवणूक करण्यात मदत मिळेल. या काळात तुमचा जुना मित्र तुम्हाला काही मोठा धोका देखील देऊ शकतो. यामुळे कौटुंबिक वातावरणात अशांती उत्पन्न होईल. सोबतच तुमची प्रतिष्ठाही खराब होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील लोकांना भरपूर यश मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे भरपूर फळ देखील मिळताना दिसेल. या काळात तुम्हाला उत्तम परिणाम मिळताना दिसतील. तुम्ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या आनंदी व स्वस्थ राहाल. पत्नीकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. तसेच वैवाहिक जीवनात सौख्य समाधान मिळेल. मन जास्त संवेदनशील होईल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. आता वळूयात कन्या राशीकडे. या राशीच्या 9व्या घरात गुरुमार्गी होणार आहे. करिअरमध्ये तर तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येणार आहेत. व्यवसायात तुम्हाला या काळात भरपूर फायदा होणार आहे. आयुष्यातील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात गुरुग्रह बसलेले असल्याने या काळात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम असाल. या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, कारण असे असणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या. या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहेत. आपल्या संपत्तीला जमा करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असेल. तसेच या काळात तुम्ही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर या काळात आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा. विविध पातळ्यांवर यश, कीर्ती व लाभ होतील. धनप्राप्ती होईल. तसेच मित्रांकडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. तसेच व्यापारात धनवृद्धी संभवते. संततीविषयक आनंददायी बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासाचे बेत देखील आखाल. तसेच घरात सामंजस्याचे वातावरण राहील.
त्याचबरोबर या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील. त्यानंतर आता वळूयात शेवटची रास, ती म्हणजे धनुरास. या राशीच्या लोकांसाठी गुरु मार्गी चालणं फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला इतर अनेक माध्यमांमधून बरेच फायदे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुमचं काम तुम्हाला भरपूर पैसा देऊन जाणार आहे. त्याचबरोबर जीवनात आनंदात झपाट्याने वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. त्याचबरोबर गुरु महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात उपस्थित असेल आणि अशातच या काळात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्वात सुधार आणण्यासाठी सर्वात अधिक प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर या काळात तुम्हाला उत्तम लाभ देखील मिळू शकतात. या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहा. चांगल्या काळाची वाट पहा आणि कठोर परिश्रम करा. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. त्याचबरोबर अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. त्याचबरोबर प्रकृतीची काळजी या काळात तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तसेच या काळामध्ये बरेच दिवसांपासून तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. त्याचबरोबर धनुराशीच्या विद्यार्थ्यांना देखील या काळामध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये अपेक्षित यश देखील मिळताना दिसेल. त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल हा तुमच्या बाजूने लागू शकतो. त्याचबरोबर याही व्यतिरिक्त उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील या काळामध्ये निर्माण होऊ शकतात, ज्यामधून तुम्हाला भरपूर नफा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर कुठे गुंतवणूक करण्याचा विचार या काळामध्ये करत असाल तर या काळामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यामध्ये खूपच जास्त फायदा मिळवून देणारी ठरणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुरुच्या मार्गी चालीने मिळणार आहे लाभच लाभ, होणार आहे त्यांना फायदा. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही